सगळ्या एम्स बॅचच्या मुली एम्स स्वागत, सगळ्या एम्स बॅचच्या मुली एम्स स्वागत, सगळ्या एम्स बॅचच्या मुली एम्स स्वागत, सगळ्या एम्स बॅचच्या मुली एम्स स्वागत. चार ग्राम पूर्ण, चार ग्राम पुण्य मिळते असतो. 144 वर्षानंतर हा पर्व आलाय. जर पाय पडा काय एक परत सांगा पाहिलात हा व्हिडिओ. आता तुम्हालाही असं वाटलं असेल कदाचित की हा व्हिडिओ एखादा मंदिरातला किंवा मग आश्रमातला किंवा मठातला वगैरे तर नाही ना, तर तसं अजिबात नाहीये. हा व्हिडिओ एका क्लासमधला आहे, ज्या क्लासमध्ये विज्ञान शाखेचे सगळे विद्यार्थी विज्ञानच शिकण्यासाठी आणि विज्ञानाचे सब टॉपिक शिकण्यासाठी येऊन बसलेत. पण तिथे काय चालू आहे, तर तिथे चालू आहे मंतरलेलं पाणी विद्यार्थ्यांवरती शिंपडण्याचं काम. बरं, हे एवढंच चालू नाहीये बरं का. हे पाणी शिंपडत असताना हे जे गुरुजी दिसतात ना तुम्हाला यामध्ये, ते असं म्हणतायत की तुला एम्स लागणार, तुला एम्स लागणार, तुला एम्स लागणार, असं म्हणत हे सगळं पाणी शिंपडलं जात आहे. आता एम्स लागणार असं म्हणून विद्यार्थ्यांची ठार फसवणूक केली जाते, त्यांना खोट्या आशा दाखवल्या जातात आणि हे सगळं करण्यासाठी अंधश्रद्धेचा सहारा सुद्धा घेतला जातोय. आता तुम्ही म्हणाल की हा नेमका कोणता क्लास आहे बरं, ज्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास, सिलॅबस किंवा मग शिक्षण या सगळ्यावरती डिस्कशन करायला पाहिजे किंवा तशा सगळ्या गोष्टी चालायला पाहिजेत, तर तिथे हे नेमकं काय चाललंय? तर हा क्लास आहे आरसीसी, म्हणजेच आपल्या एम सरांचा क्लास, म्हणजेच शिवराज मोठेगावकरांचा क्लास. आता मुळात शिवराज मोठेगावकर हे काही साधे सुधे सर नाहीयेत बरं का. ते जगविख्यात सर आहेत आणि त्यांच्या क्लासमध्ये या अशा गोष्टी केवळ पहिल्यांदा घडत नाहीयेत. अशाच गोष्टी क्लासमध्ये सर्रास चालायच्या असं आपण नक्कीच म्हणू शकतो. एम सर जसे स्वतःला देव समजतात, त्याच पद्धतीनं त्यांच्या क्लासमधले विद्यार्थी आणि इतर जी फॅकल्टी आहे ती सुद्धा त्यांना देवच समजते आणि त्यामुळेच त्यांच्या क्लासमध्ये अभ्यास, सिलॅबस किंवा चांगले डॉक्टर घडवणं, चांगले इंजिनियर्स घडवणं यापेक्षा सुद्धा जास्त बऱ्याच बाकीच्या गोष्टी चालत असतात आणि त्याच गोष्टी आत्ता कुठे समोर येतात. ते सगळंच आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ आरसीसी. असं म्हणत एम सरांचा क्लास सुरू होतो. क्लास सुरू झाल्याच्या नंतर पहिले काही वेळ थोडंसं अभ्यासाचं डिस्कशन वगैरे होतं बरं का. त्यानंतर मात्र काहीही होतं, लिटरली काहीही होतं. कारण याच आरसीसीच्या क्लासमध्ये जिथे एम सर स्वतः शिकवत असतात, बाकीच्या फॅकल्टीज बद्दल तर आपण नकोच बोलूयात, आत्ता सध्या विषय एम सरांचा आहे. पण एम सर काय करतात, विद्यार्थ्यांना शिकवत असतात तो, पण त्याच जोडीनं कधी गाणी म्हणतात, कधी डायलॉग मारतात. आरसीसी का हर एक बच्चा फ्लॉवर नहीं फायर है, झुकेगा नहीं साला, असं सुद्धा म्हणतात. बरं, हे कमी की काय म्हणून अनेक विद्यार्थ्यांना अनेकदा अनेक गोष्टी सांगितल्या जातात, अनेक आश्वासनं दिली जातात, अनेकदा बळीस पाडण्याचे प्रयत्न सुद्धा होतात. आता मुळात काय केलं जातं, तर या क्लासचं एक खूप वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की इतर क्लासेसमध्ये सिलॅबस वरती बोललं जातं, स्टडीवर बोललं जातं, स्टडी मटेरियल वरती बोललं जातं. या क्लासमध्ये एकाच गोष्टीवर बोललं जातं, ते म्हणजे क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर सोडवा, क्वेश्चन पेपर मधून हे येणार आहे, क्वेश्चन पेपर मधून ते येणार आहे. आरसीसीचे क्वेश्चन पेपर एनटीए रेफर करतं. बरं, हे असं स्वतः इथले फॅकल्टीज म्हणतात की आरसीसीने काढलेले जे पेपर असतात ते एनटीए रेफर करतं. जे एनटीए नीटचे पेपर सेट करतं, ते एनटीए पेपर कुठून बघून सेट करतं, तर आरसीसी मधून सेट करतं. आता मुळात कसं आहे ना, की आरसीसीचे पेपर बघून एनटीए पेपर सेट करतं का एनटीएनं काढलेले खरेखुरे पेपर, त्यातले प्रश्न लीक करून मग आरसीसी ते स्वतःच्या विद्यार्थ्यांना देतं, हा सगळ्यात महत्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे बरं का. बरं, आता हे सगळं झालं. या व्यतिरिक्त सुद्धा हे एम सर असं म्हणतात किंवा त्यांच्या इतर फॅकल्टीज कडून, विद्यार्थ्यांकडून वगैरे सुद्धा असे दावे केले जातात की सरांनी ना चालता चालता एक प्रश्न सांगितला आणि तो प्रश्न बरोबर एक्झामला आला. त्याचबरोबर एम सर असं सुद्धा म्हणतात की काल रात्री मी झोपलो होतो, मला एक स्वप्न पडलं, या स्वप्नात मला अमका अमका प्रश्न येणार आहे असं कळलं आणि तोच पेपरला प्रश्न आला बरं का. म्हणजे काय,
की एम सरांवरती पांडुरंगाची खूप कृपा आहे आणि पुढच्या दिवशी पेपरमध्ये काय येणार आहे, 2-4 दिवसांनी, 8 दिवसांनी जी काही नीटची एक्झाम होणार आहे, जेईई होणार आहे, त्यामध्ये कुठला प्रश्न येणार आहे, हे एम सरांना त्यांच्या झोपेत कळतं, त्यांच्या स्वप्नात कळतं आणि तोच प्रश्न बरोबर पेपरमध्ये येतो सुद्धा आणि अर्थातच आरसीसीच्या विद्यार्थ्यांना तो अतिशय सोपा जातो. कारण आरसीसीच्या विद्यार्थ्यांना सगळेच पेपर सोपे जातात. कारण आरसीसी सगळ्यांपेक्षा जास्त प्रश्न काढतं. आरसीसी सगळ्यांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवतं. आरसीसी सगळ्या पेपरचे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांकडून असे काही लिहून घेतं, सोडवून घेतं, की ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यात बसलेच पाहिजेत आणि त्यामुळे आरसीसीची मुलं इतक्या मोठ्या प्रमाणात नीट क्रॅक करतात, असा दावा या आरसीसीच्या फॅकल्टीजकडून आणि अर्थातच मोठेगावकरांकडून सुद्धा केला जातो. पण आता हे सगळं जरी घडत असलं तरी सुद्धा या विद्यार्थ्यांना बळीच पाडण्यासाठी नेमकं काय काय केलं जातं हे जर तुम्ही पाहिलंत तर अगदी आश्चर्यचकित करण्यासारख्या अनेक गोष्टी इथं होतात. इथले फॅकल्टी असं म्हणतात, की आम्ही जे पेपर काढतो ते पेपर आमच्या मुलांना कधीच अवघड जात नाहीत. बाहेरच्या सगळ्यांना ते अवघड जाऊ शकतात आणि इथपर्यंत एम सर असं म्हणतात, की ज्या दिवशी आरसीसीच्या मुलांना पेपर अवघड जाईल, त्या दिवशी असं समजायचं उभा महाराष्ट्र झोपला. आता महाराष्ट्र का झोपणार आहे मुळात आरसीसीच्या पेपरसाठी किंवा प्रश्नांसाठी वगैरे हे बोलण्यात काही फारसं लॉजिक नाहीये. पण त्यांचं असं म्हणणं आहे, की आरसीसीच्या मुलांना कधीच पेपर अवघड जाऊ शकत नाही. इतर कुठल्याही क्लासवाल्यांना जे जमत नाही, ते फक्त अन् फक्त आरसीसीलाच जमतं, असा सुद्धा दावा इथल्या फॅकल्टीजकडून आणि अर्थातच मोठेगावकरांकडून केला जातो. मोठेगावकरांचे सध्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठेगावकर अनेकदा पिक्चर मधली गाणी म्हणत असतात, डायलॉग बाजी करत असतात. त्यांची जी स्टाईल आहे अगदी असं असे हातवारे वगैरे करत बोलायची, त्या स्टाईलमध्ये ते बोलत असतात किंवा विद्यार्थी मित्रांनो, बेटा, 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 बेटा असं करत जे काही ते बोलतात ना, त्यामध्ये एकच सगळा सारांश असतो. तो म्हणजे क्वेशन पेपर. हे क्वेशन या एक्झामला येणार आहेत, इतकंच त्यांचं म्हणणं असतं आणि हेच केवळ या क्लासमध्ये चालतं. पण मुळात जेव्हा आपण डॉक्टर तयार करण्याची फॅक्टरी आपली आहे असं जेव्हा म्हणतो ना, तर डॉक्टर तयार करणं हे केवळ लिखापडीवरती नसतं. तुम्ही पेपरमध्ये काय लिहिलंय याच्यावरती तुम्ही चांगले डॉक्टर होणार की नाही होणार हे डिपेंड नसतं. तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टी आल्या पाहिजेत. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये रस असला पाहिजे, रुची असली पाहिजे. तुम्हाला समोरच्या पेशंटची भावना, त्याचं दुःख, त्याचा जो काही आजार आहे तो कळला पाहिजे. त्याच्यावर कसा उपचार करायचा तेही कळलं पाहिजे. पण जर मोठेगावकर क्लासमध्ये सिलेबस सोडून फक्त क्वेश्चन पेपर वरतीच भर देत असतील, तर मग पुढचं विद्यार्थ्यांचं भविष्य कसं? इथून पुढच्या सुद्धा विद्यार्थ्यांना केवळ हेच डोक्यात राहणार, की आपल्याला सिलेबसशी काही घेणं-देणं नाही. आपल्याला फक्त पेपरला काय येणार आहे, तेवढं आपल्याला देता आलं पाहिजे. तेवढी प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवता आली पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याला फोकस करायचा आहे. अशी कुठेतरी मेंटॅलिटी इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांची भविष्यात बनू शकते. आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन मेडिकलला ऍडमिशन घेतात आणि पुढे जाऊन तुमचा आमचा सगळ्यांचा उपचार सुद्धा करण्यासाठी डॉक्टर म्हणून जॉईन होतात मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये असं एकंदरीत दिसून येत आहे. आता मोठेगावकर आणि त्यांचे हे सगळे प्रताप काही केल्या थांबत नाहीयेत. वेगवेगळे व्हिडिओ समोर येतात ज्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलेला तो व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय. या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर या व्हिडिओमध्ये एम सर चक्क टेबलवरती उभे आहेत, बेंचवरती उभे आहेत. म्हणजे कुठे? तर जिथे अगदी आपण दुसरी तिसरीतली जरी मुलं असतील ना, तरी त्यांना त्यांच्या शिक्षकांकडून सांगितलं जातं, पालकांकडून सांगितलं जातं, की जिथे आपण वह्या पुस्तकं ठेवतो ना, तिथे काही ठेवायचं नाही. ती खूप पवित्र जागा असते. तिथे दुसरं काही ठेवायचं नाही, तिथे जेवण सांडवायचं नाही, तिथे कधी बसायचं नाही, पाय द्यायचा नाही किंवा तिथे शूज ठेवायचे नाहीत, असं वारंवार सांगितलं जातं आणि अगदी लहान-लहान मुलं सुद्धा ही गोष्ट फॉलो करतात. पण हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात आरसीसी मधला, तर तिथे 100-150 मुलांचा क्राउड बसलेला आहे आणि आपले एम सर जे स्वतः शिक्षक होते, चांगले विद्यार्थी होते असं त्यांचं म्हणणं आहे. खूप अनेक वर्षांपासून ते शिक्षक आहेत. ते काय करतायत तर बेंचवरती ते उभे राहिलेले आहेत पूर्णपणे आणि त्याचबरोबर ते सगळ्या विद्यार्थ्यांवरती मंतरलेलं कसलं तरी पाणी शिंपडतायत आणि तुला एम्स लागणार, तुला एम्स लागणार, तुला एम्स लागणार असं म्हणतात. आणि हे सगळं करत विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या मनात अंधश्रद्धा आणखी घालण्याचा प्रयत्न करतायत. बरं हे विद्यार्थी पण मग एम सर आपल्यासाठी एवढं सगळं करतायत ना, एम सर आपल्यासाठी ॲक्युरेट प्रश्न काढून देतात. एम सर आपल्यासाठी बाकीचं सुद्धा बाहेरचं सगळं नियोजन करतात, जे आता पेपर लीकच्या माध्यमातून समोर आलंच आहे. पण या व्यतिरिक्त एम सर आपल्यासाठी देवाची प्रार्थना करतात. देवाकडून तिथे मंदिरातून कुठून तरी मंतरलेलं पाणी वगैरे आणतात. ते आपल्या डोक्यावरती शिंपडतात. म्हणल्याच्या नंतर हे सगळे विद्यार्थी त्यांच्या पाया पडण्यासाठी अक्षरशः
उभे राहून पुढे वाकून वगैरे जशा पद्धतीनं त्यांना पाया पडता येतंय, एम सरांपर्यंत पोहोचता येतंय, तसं करून एम सरांच्या पाया पडण्यासाठीचा हा सगळा कल दिसतोय. अनेकदा जे मोठे लोक असतात ना, ते मोठे लोक समोरच्या व्यक्तींना कधी आपल्या पाया पडू देत नाहीत फारसं. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला तो मोठेपणा असतो. मात्र एम सरांचं तसं नाहीये. एम सर प्रत्येकाला पाया पडू देतात. प्रत्येक विद्यार्थ्याला शूज घातलेला असताना सुद्धा ते पायाला हात लावून देतात. अशा पद्धतीचे हे एम सर आहेत, मोठेगावकर आहेत आणि त्यांच्याच क्लासमधला हा व्हिडिओ बाहेर आलेला आहे. त्यामुळे मुळात या क्लासमध्ये नेमकं काय चालायचं? शिक्षण आणि अभ्यास, सिलेबस या सगळ्यावरती विषयावरती कधी डिस्कशन होत होतं किंवा क्लासेस चालायचे, की हे बाकीचंच सगळं चालायचं? कधी डायलॉग बाजी, कधी गाणीच म्हणणं, कधी आणखीन काही शेरो शायरी करणं किंवा काहीतरी मोटिवेशनल स्पीकर असल्यासारखे काहीतरी डायलॉग बाजी करणं आणि रीलसाठी जातील किंवा मग सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल होतील तशा पद्धतीचे व्हिडिओज कट करणं आणि त्यासाठी क्लासमध्ये तशा गोष्टी बोलणं हे सगळं मोठेगावकरांकडून जास्त प्रमाणात होत होतं. कारण याच रील्स, हेच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होते आणि अनेक मुलांना वाटायचं की सरांची शिकवण्याची स्टाईल म्हणजे खूप भारी आहे, सगळ्यांपेक्षा खूप वेगळी. मग आता आपण एम सरांकडेच जायचं असं वाटायचं आणि त्यामुळे आरसीसीची प्रसिद्धी वाढत गेली. आणि त्यामुळेच आरसीसी मधले अनेक विद्यार्थी हे नीट मध्ये, जेई मध्ये क्रॅक करत होते आणि ते मात्र आता कसे क्रॅक करत होते हे आता कुठे निष्पन्न होतंय. ज्या कॉन्फिडन्स मध्ये ही इथली सगळी फॅकल्टी असेल किंवा स्वतः हे मोठेगावकर असतील, ते ज्या कॉन्फिडन्स मध्ये असं म्हणतात की आम्ही काढलेले पेपर एनटीए रेफर करतंय, याचाच अर्थ हे गौड बंगाल काही या वर्षीचं नाहीये, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असू शकतं. त्यामुळे सरकारनं सुद्धा, सीबीआयनं सुद्धा या सगळ्यामध्ये अनेक वर्षांची सगळी पडताळणी करणं खूप गरजेचं असणार आहे. अन्यथा इथून पास आउट झालेले जे स्टुडंट्स आहेत, ज्यांच्यापैकी एखादा स्टुडंट आपण म्हणूयात की प्रामाणिकपण आहे, तो स्वतःच्या हिमतीवरती अभ्यास करून पास झालेला आहे, त्याही गरीब बिचाऱ्या विद्यार्थ्याला या सगळ्यामध्ये भविष्यात सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे. प्रत्येक डॉक्टरला आता तू आरसीसीचा तर राहिला रे असं म्हणून विचारलं जाणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी भविष्यात रोखण्यासाठी आतापासूनच आरसीसीनं इथून मागे काही वर्ष नेमकं काय काय केलेलं आहे, मोठेगावकरांच्या क्लासमध्ये नेमकं काय काय चालायचं, विद्यार्थ्यांना आणखी कशा कशा पद्धतीनं प्रलोभनं दिली जायची किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून असेल किंवा ह्या अंधश्रद्धेच्या मार्गातून असेल, विद्यार्थ्यांना अडकवण्यासाठी, एंगेज ठेवण्यासाठी आपल्यासोबत आणखीन काय काय या क्लासमध्ये चालायचं, या सगळ्याची सुद्धा चौकशी होणं, त्या अनुषंगाची आणखी काही कलम सुद्धा मोठेगावकरांवरती ऍड होऊन तशा अनुषंगाचा सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी ही आता जोर धरताना पाहायला मिळते. मोठेगावकरांचे दररोज एक व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि सगळेच व्हिडिओ चित्रविचित्र आहेत. एखाद्या शिक्षकाने ज्या पद्धतीचे व्हिडिओज केले पाहिजेत किंवा शिक्षकाच्या तोंडून जशी भाषा नाही यायला पाहिजे, ज्या टॉपिक्स वरती त्यांनी तशा पद्धतीनं नाही बोललं पाहिजे, असे अनेक गोष्टी मोठेगावकरांच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळतात. अर्थात हे सगळं त्यांनी व्ह्यूजसाठी सुद्धा केलेलं असू शकतं किंवा आपल्याला ट्रेंडिंगला राहायचं आहे म्हणून सुद्धा केलेलं असू शकतं, विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करायचंय म्हणून सुद्धा केलेलं असू शकतं. मात्र तरी सुद्धा जे विद्यार्थी खूप सिरियस, ज्याला इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या खूप सिरियस दोन्ही स्ट्रीम मानल्या जातात, जिथे अतिशय हुशार विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश करतात आणि तिथून पुढे जेव्हा ते समाजात शिकून येतात त्यानंतर त्यांच्यावर खूप मोठ्या कामांची जबाबदारी असते. तशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक जर अशा पद्धतीचं सगळं करत असतील त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्यांच्या क्लासेसमध्ये जर हे सगळं चालत असेल, तर नेमकं हे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या क्लासेसला पाठवलं पाहिजे का, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जर असं करून विद्यार्थ्यांबरोबर एंगेजमेंट वाढत असती तर मग सगळ्याच शाळा कॉलेजेस मधले शिक्षक सुद्धा हे असेच डायलॉग बाजी मारत किंवा काय फिल्मी काहीतरी गाणीच म्हणत किंवा असं काहीतरी करतही शिकवले असते. मात्र तसं नाहीये. शाळा कॉलेजेस मधले शिक्षक हे अतिशय शांततेत, संयमाने आणि शिकवण्याच्या पद्धतीनं शिकवतात. ते यासाठीच कारण त्यांना त्या गोष्टीचा सिरियसनेस माहितीये, त्या टॉपिकचा सिरियसनेस माहितीये. विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये थोडंसं जे अंतर ठेवून असणारं जे चांगलं नातं असतं ना किंवा एक आदरयुक्त भीतीचं नातं असतं, ते तशाच पद्धतीनं टिकून राहिलं पाहिजे. यासाठी म्हणून इतर सगळे शिक्षक हे वेगळ्या पद्धतीनं शिकवतात किंवा पारंपरिक पद्धतीनं शिकवतात. अर्थात यामध्ये बदल झालेच पाहिजेत. मात्र ते बदल असे नको की तुम्ही कुठून तरी मंतरलेलं पाणी आणताय आणि विद्यार्थ्यांवर टाकून त्यांच्या मनाला आपल्याला एम्स लागेल अशी आशा दाखवताय. असं ऍटलिस्ट नाही करायला पाहिजे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मोठेगावकरांचे आणखीन काय काय प्रताप समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण.
बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.